इसे वैभव बडलोच्या स्वरूपामध्ये दाखल झालाय. गोल्डन डकचा शिकार सूरज हा आता तंबूच्या असराला जाऊन डगआउट मधला फॅन्सचा वारा खात बसलाय. आता वारा घालण्यासाठी फलंदाजी मार करून नक्कीच बॅटर इथे दाखल केला जातोय. वैभव इथे दाखल आहे. वैभवने पहिल्या चेंडूवरती डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना डेक तमाशा दैकवाला फटका इथे असेल. एक पाय ठेकला आणि बैठके शॉट इथे खेळला असेल. लाजो फटका आल्याला स्वागत केलंय आपल्या षटकराने. डीजे पहिला षटकार काय खेचलाय. एक पाय टेकला बैठक ज्या प्रकारे मारावी त्या प्रकारचा फटका इथे होता. अगदी नजाकतवाला होता. षटकार आल्यानंतर वारंवार फील्ड पेस मध्ये ते चेंज केली जाणार आहे. लेगच्या दिशेने तारलेला चेंडू कारण वारची दिशा त्याच साईडला आहे. अगदी सहज केलेला फटका लांब गाठलेला फटका लांब 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 धाबा इथे मिळाल्या. नंतरच्या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. एकच जाब इथे मिळेल. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडासा डीपमध्ये इथे उभा केला जातो त्यामुळे एकच जाब या चेंडूवरती मिळते. एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल पोहोचली आहे 8 वरती. 8 डब्यांचा जर विचार करायला गेला तर रवींद्र जडेजा याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ. भारतात अष्टपैलू त्यानंतर खेळीला फटका हुक केलाय बुक केलाय. विकेट साठी होता पण सोडलाय तिथे झेल. आता चुका करून चालणार नाहीयेत ना मुन्ना ना. अशा चुका आता करून चालणार नाहीयेत तुला. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. षटक संपते. एक गडी बाद टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 10 पोहोचली असेल. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. या 2च्या मदतीने षटक संपुष्टात येते. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 रनची आवश्यकता असेल. संदेश भूतलावून गोलंदाजी मार्क. स्ट्राइकिंग एंड वरती वैभव आहे. थोडस वैभव आपण पाहायचंय खेळी कशा प्रकारे खेळीला साजेदी खेळी करेल का. दुसऱ्या साईडून कशा प्रकारची गोलंदाजी इथे केली जाणार आपण पाहतोय. महाकाळी प्रीमियर लीग पर्व पहिले MPL चे थरार भंडाट शांतता आहे. आणि भंडाट शांततेचं कारण चाललेल्या क्रीडांगणामध्ये घमासून युद्ध आहे. कारण युद्ध करावं लागतं क्रिकेटवरती कोणी नसतं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की सख्खे भाव एकमेकांच्या विरोधात खेळले. तिथे नक्कीच मोठ्याचं वर्चस्व राहिलं होतं. सक्का भाव पक्का बैल इथे ठरला होता. काय फलंदाजी केली होती. अतिशय सुंदर खेळ इथे खेळला जातोय आणि खेळ करावं लागेल. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये. सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो. चंद्र चंद्राच्या जागेवरती असतो. वेळ मात्र प्रत्येकाची यावी लागते आणि आलेली वेळ यावी पाहायचं असेल. 2 धाबा तेच सरळपैकी रनआउटची संधी असेल पण सुरक्षित इथे आपल्या प्रॉपिंग चीजवरती पुढे एकदा चालला असेल वैभव. 2-2 धाबा मिळत आहेत. कंजूस गोलंदाजी कारण वैभवच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर वैभवला ते जखडून ठेवलं जाते कारण तो चेंडू थोडासा तेज सरार हाताळला होता आणि त्यानंतरचे चेंडू थोडेसे कमी गतीचे इथे हाताळले जात आहेत. वारंवार एक्झिबिशन चेंडूवरती खेळले जाते. नंतरचा चेंडू अगदी खेळला जातो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नक्कीच खूप बॅकअप याबी खूप महत्वाचं ठरलं. 2-2 धाबा इथे वसूल केल्या जात आहेत. क्रिकेट म्हणजे काय मी माझ्या परिभाषेत सांगेन. षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेटचा खेळ नाही आहे. सिंगल डबल चालवणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. चेंडू आणि फळीचा खेळ चालणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हाच क्रिकेटचा खेळ आपण महाकाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. 2-2 धाबा वसूल केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 14 वरती असेल. नंतर त्या चेंडू रडार मध्ये सापडलेला चेंडू प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रेक्षकांना हाय हॅलो आणि फॉलो करणारा फटका येतोय 6 धाब्यांचा. 6 धाबा मिळत आहेत आणि 6च्या मदतीने धावसंख्या 20.
डीजे धावसंख्या 20. 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे. नंतरचा फटका. हिस्सा खबरमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नसेल ना. लोणार दिल्याबरोबर चेंडू ट्रॅपल होईल. एक धाब इथे बसवली केली जाते. अजून या षटकातील निर्णायक काही महत्त्वाच्या चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे. या महत्त्वाच्या चेंडूवरती धाबा बनवणं गरजेचं आहे. आणि या महत्त्वाच्या चेंडूवरती तुम्हाला धाबा बनवणं गरजेचं असेल. आयुष्यावरती स्वतःवरती विश्वास येते ठेवा, कारण विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तोच विश्वास दाखवावा लागेल. आयुष्यात ठाम राहायला शिका. निर्णय चुकला म्हणून हरकत नाहीये. पुढा उठा, पुढा यशाच्या दिशेने सुरुवात करायची आहे. नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी आहे. झेल इथे कंप्लीट केला जाणार आहे. चांगला झेल इथे स्वतःच्याच गोलंदाजीवरती पकडला जातोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामागे धाबा तब्बल बनवल्या गेल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या 21. 21 10.50च्या सरासरीने धाबा बनवल्या जात आहेत. 21 धाबा. अकुटप्प्याचा बॉल. शॉर्ट ऑफ द डे जरूर सजवला जातोय. चेंडू चालला असेल. शॉर्ट ऑफ द डे इथे सजवला जातोय. अकुटप्प्याच्या बॉल वरती अकुट फटका 6 धाबांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पंच 1 मिनिट थांबा. पंच 1 मिनिट थांबायचं असेल. लेट्स प्ले पंच. चला. धावसंख्या 27. 27. अकुटप्प्याचा बॉल पुढे एकदा पाहायचं होतं. या बी चांगला लेंथ वरती आहे. थोडेसे चेंडू अकुटप्प्यावरती अगदी अर्ध्या पीस वरती आपटला जाणारा चेंडू आहे. काराखाली आणि तिकीट मारा आडू करून जाणारे हे चेंडू असतील, पण फलंदाज देखील त्या ताकदीचा आहे. नंतर त्या चेंडू पाहिलं होतं लेग बाहेरून जाणारा होता. पंच नक्कीच आमच्यापर्यंत वळतील की काय पाहायचंय. चेंडू कुठून गेलाय, कसा गेलाय हे पंच आमच्यापर्यंत सांगणार असतील. 2 धाबा तर या चेंडूवरती बसूल तर केल्या गेल्यात. लेग बाईचा इशारा इथे दिला जातोय. धावसंख्या 29. 29 वरती 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे. निम्म्याहून सफर आता पार केले गेले. 15 चेंडू आणि 26 रनची आवश्यकता. सर हा चेंडू टारलाय. क्षेत्ररक्षक असेल. कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये, कारण माहिती आहे क्रिकेटवरील प्रत्येक चूक ही महाचूक ठरू शकते. एकच धाब इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या टीमची टोटल स्कोर खरवरती 30 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. उलट्या गणिताचा खेळ, वजाबाकीचा खेळ इथे सुरुवात झाली आहे. हा क्रिकेट खेळ असा आहे, तुम्हाला वजाबाकीचा खेळ आणि बेरीजांचा खेळ पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. जरूर आहे क्षेत्ररक्षक. आणि कॉटन बॉल मध्ये काय घडलंय? कॉपिंग इथे घडली होती की काय? चूक झाली आहे इथे. प्रॉपिंग किसला होता धक्का. नॉक सेक्टरचा फलंदाजाचं लक्ष नव्हतं. नक्कीच जरूर एक धाव इथे बनली गेली असती. स्ट्राईक रोटेट झाली असती. कुठेतरी नाही होऊ शकत आहे. क्रिकेटवरती नाही होऊ शकत. आज करू उद्या करू हे क्रिकेटवरती महत्त्वाचं नसतं. जे काही करायचंय
ते तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी दिली जाते त्या त्या तुम्ही करणं गरजेचं असेल. अकुटप्पाचा बॉल पुढे एकदा मोठा फटका. यावेळी झेलची संधी आहे. 4 क्षेत्ररक्षक येत आहे. 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलेला हा चेंडू वन बाउन्स अडवल्यानंतर 2 धाबा असेल. चान्स मिळाला तो क्रॅप करा. तो भले क्षेत्ररक्षक असेल गोलंदाजीचा असेल पण चान्स तुला क्रॅप करणं गरजेचं असेल. षटक संपते. निर्णायक षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 32. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट 11.50 ची सरासरी तुम्हाला आखणं गरजेचं असेल. हे आखणं गरजेचं असेल. सामना टाय झाला तर काय याचं उत्तर यावे असेल. कंपल्सरी चेस करावे लागणार. या स्पर्धेचा नियम आहे म्हणजे 23 धाबा तुम्हाला पूर्णपणे बनवाव्यात लागणार असतील. तोपर्यंत पुढे एकदा दाबूया सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. थँक्यू डीजे. राजेंद्र नार्वेकर गोलंदाजी मार करून इथे दाखल झालाय आणि महत्वाचं शतक बाबा या नावाने ओळखला जातो. टोपण नाव 2020 मधील 19वे शतक, वन डे मधील 49वे आणि या 5 षटकामागील दुसऱ्या इनिंग मधलं हे शतक खूप महत्वाचं आहे. या षटकामागे किती धाबा डिपेंड केल्या जाणार आहे, किती धाबा आपल्या पुढच्या गोलंदाजाला वापरण्यासाठी दिल्या जाणार आहेत, हीच एक ओळख राहिली या षटकाची. बाबाच्या पहिल्या चेंडूवरती काय घडलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकलाय तिथे. नक्कीच धावा बचवली केल्या जाणार आहेत आणि वैभव हा सामना जिंकणार की काय आपल्या षटकासाठी याचं उत्तर द्यावं लागेल. ज्या ज्या वेळी प्रश्न विचारले गेले त्याचं उत्तर खेळांगणामध्ये असतं. आणि वैभवकडे शांत असेल. शांत बसून निरीक्षण करायचं. योग्य टप्प्यामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय. चेंडू फरार 4 धावांसाठी इथे पाठवून दिला जातोय. अगदी सरळ बॅटने खेळला फटका. कोणत्या प्रकारचं एक्झिबिशन नाहीये. चेंडू पाठवला दिला जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. अडतीस धाबा स्कूटरवरती उभारल्या गेल्या आहेत. उलट्या गणिताचा खेळ ही खूप महत्वाची ठरली आहे. माकाई प्रीमियर लीग 2-5 यावी खेळला फटका. अतिशय सुंदर झेल खेळला नाहीये. कंप्लीट करणं गरजेचं होतं. एकातून एक्झिबिशन करण्याचा प्रयत्न पण चेंडू यावी चालला असेल. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 44. 9 चेंडू आणि 11 रनची आवश्यकता आहे. हा जर झेल इथे पकडला गेला असताना नक्कीच बेस्ट क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीवरती या गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकाची किमया राहिली असती. कोणाचा झेल कसा पकडला कसा गेला असता हे नाव मला टाकावं लागलं असं पण झेल होऊ शकला नाही आहे. क्षेत्ररक्षक देखील होता. किंमत दाखवायची होती पण हिंमत थोडीशी हरली गेली आहे. निर्धाव चेंडू आलेत. वारंवार शांतता. भन्नाट खेळ आहे. भन्नाट आहे. अपेक्षित उंची अपेक्षित लांबी जरूर. भन्नाटाट फटकार यावे खेळला जातोय. चेंडू चालला असेल 6 धावांसाठी. आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 50. थँक्यू डीजे. सामना जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता. हाताची 5 बोटे एकत्र केल्यावरती जशी मूठ तयार होते तसा सामना
वैभव आपल्या खिशामध्ये आणणार की काय? येणार चेंडूवरती लो फुल टॉस अगदी भिरकावून दिला जातोय. चेंडू चालला असेल पंचाचा सिग्नल येतोय 4 धाब्यांसाठी. चौकाराची बोलीभाषा बोललाय, बोलबाला बोल बॉल बोललाय यावी चौकाराची बोलीभाषा. सामना जिंकण्यासाठी रिझल्ट बदलण्यासाठी अजूनही एका विनिंग रनची आवश्यकता असेल आणि हाफ सेंचुरीसाठी 3 रनची आवश्यकता होती. पण आता सध्या 9 सेकंड वरती असेल तर काहीच करू शकत नाहीये कारण एकच रन आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता. सहा चेंडू 1 रनची आवश्यकता. काय घडणार? 6 चेंडू कोणती रणनीती इथे मात्र आखली जाणार आहे? येणाऱ्या 6 चेंडूवरती कोणता फटका इथे चॉईस केला जाणार? 6 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता असताना अगदी सिंगल अटेम्प्ट केला फटका आणि पहिला दम दाखवणारा विजय इथे साजरा केला जातोय. अतिशय सुंदर. धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आपण अप्रतिम षटकाराची बोलीभाषा पाहिली होती तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय वैभव. 17 चेंडू आणि 47 धाब्यांची ज्याची खेळी आपण पाहिली होती तो वैभव या ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच्या बॅट मधून 5 उत्तुंग षटकार 270च्या स्ट्राईक रेटने ज्याने फलंदाजी केली होती तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द पुरस्कार हा जातोय तो वैभव दळवी या खेळाडूला. मी प्रसाद दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मेडल द्यायचं आहे त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी आपण देण्यासाठी. दादा खाली वैभव 17 चेंडू आणि 47 धावा केलेल्या आहेत वैभव दळवी यांनी. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत आपल्या परिसरातील या खेळाडूसाठी. शंतनू सुपर किंग या संघाला विजयाचा मार्ग दाखवण्यात महत्त्वाची मोलाची भूमिका पार पाडली आहे ते फलंदाज वैभव दळवी. प्रसाद शेट्टे यांच्यातर्फे त्यांचा स्वागत होतं. अतिशय सुरेख फटकेबाजी. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळूया. आताचा जो होणारा सामना आहे तो आताचा सामना रंगणार आहे तो वडियेश्वर